इंटेन्शन आणि गोल दोन्ही गोष्टी डिफरंट आहेत. गोल म्हणजे लक्ष्य जे आपण अचीव करणार आहोत. इंटेन्शन त्याला लागणारी ताकद. योग्य वेळी जर योग्य टीचर जर मिळाला ना, तर करिअर बनतं. आणि योग्य वेळी जर योग्य टीचर नाही मिळाला, तर करिअर बरबाद पण होतं. मी जेव्हा तुमच्या एजमध्ये होतो, त्यावेळेला मला जी काही टीचर भेटली, त्या टीचरनी जे काही मला शिकवलं आणि मला जे काही मिळालं, त्या माध्यमातून मी इथपर्यंत पोहोचलो. या अनुभवातून, या प्रवासामधून काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. थेरॉटिकली काहीतरी Googleवरती आहे, भरपूर काही आहे माहिती आहे का? इतके ट्रेनर्स आहेत, इतक्या काही गोष्टी, इतकं नॉलेज YouTubeवरती आणि Googleवरती अवेलेबल आहे. माझी गरजच नाही आहे इथे. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो व्हाय आय एम हिअर? असं काय आहे की ज्याच्यामुळे विवेकने मला इन्व्हाइट केलं? आणि असं काय आहे की तुम्ही मला ऐकलं पाहिजे? या दोन्ही गोष्टींमध्ये इंटेन्शन, जो आपला आजचा टॉपिक आहे. येस, मी जेव्हाही तुमच्या ग्रुप्समध्ये असता, स्टडीजमध्ये असाल, जॉबमध्ये असाल, ॲक्टिव्हिटीजमध्ये असाल, ते सर्व करत असताना काहीतरी डिसाईड करता की मला हे करायचं आहे. त्याच्यामागे तुमचं एक छोटंसं इंटेन्शन असतं, एक हेतू असतो. पण त्या हेतूच्या मागेही एक हेतू असतो. हा हेतू एकदम स्पष्ट असला पाहिजे, स्पेसिफिक असला पाहिजे. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये करायचं आहे काय? म्हणजे आपण म्हणतो ना, जर बाभळीचं झाड लावलं तर आंबे येतील का त्याला? काय येणार? काटेच लागणार आहेत त्याला, बरोबर? और अगर आम का पेड़ लगाया है, तर त्याला काय बाभळीचे काटे येतील का? सेम थिंग. तुम्ही ज्या इंटेन्शननी आज तुमचं करिअरवरती काम करताय, फोकस करताय, तेच इंटेन्शन तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये फळ देणार आहे. आणि हे फळ जर तुम्हाला चाखायचं असेल, तर तुम्ही डे टू डे लाईफमध्ये हे इंटेन्शन किंवा तुमचा हेतू, त्या काम करण्यामागचा हेतू, ते तुम्हाला निर्धारित करावं लागेल, चेक करावं लागेल. पाणी आहे, वाहत आहे आणि खालचा तळ बघायचा आहे, बघता येईल का हो? नाही बघता येणार. तुम्हाला तळ जर बघायचं असेल तर ते पाणी काय होऊ द्यावं लागेल? शांत होऊ द्यावं लागेल. इट्स लाईक दॅट. आणि ज्या शांत याच्यामध्ये, शांत पाण्यामध्ये तुम्ही जेव्हा खालचा तळ बघाल, तर तुम्हाला सगळं त्या पाण्याच्या खाली काय काय आहे ते सगळं पाहता येईल. तसंच आपलं स्थिर मन जर असेल, चित्त जर असेल, तर तुमच्या मनामध्ये काय चालू आहे, तुमचे इंटेन्शन्स काय सुरू आहे, तुमचे ध्येय काय आहेत, आता त्या गोलवरती मी येतोय, हे तुम्हाला पाहायला मिळते. तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? पहिले तुमच्या मनाला ओळखावं लागेल. तर तुम्ही जे काही गोल निर्धारित करणार आहात, ते तुम्ही इझिली अचीव करू शकता. आता गोल म्हणजे काय? लक्ष्य. आपण काहीतरी डिसाईड करतो की मला माझ्या जीवनामध्ये असं असं बनायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एका आर्टिस्टला वाटतं की मला ॲक्टर बनायचं आहे आणि मला एक सुपरस्टार बनायचं आहे. एक म्हणतो की मला नाना पाटेकरसारखा थिएटर आर्टिस्ट बनायचं आहे, कॅरेक्टर आर्टिस्ट बनायचं आहे. कोणाला सिंगर होण्याची इच्छा आहे, कोणाला अवेअरनेस म्हणजे काय म्हणता येईल त्याला, प्रबोधनकार होण्याची इच्छा आहे, कोणाला डॉक्टर व्हायचं, कोणाला IAS व्हायचं, कोणाला IPS व्हायचं. हे गोल निर्धारित केलेले आहेत. पण हे गोल कसे झालेले आहेत? तुमच्या करिअरशी रिलेटेड लाँग टर्म गोल झालेत. तर तुम्हाला जर का खरंच काही अचीव करायचं असेल आणि थ्रू इंटेन्शन, थ्रू मेडिटेशन आणि गोल सेट करून जर तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हाला फार स्पेसिफिक व्हावं लागेल आणि ते आत्ताच व्हावं लागेल. स्पष्ट असले पाहिजे आपले गोल. माझी क्षमता आजची काय? मला आज काय पाहिजे? माझी रिक्वायरमेंट काय? मला खरंच याची गरज आहे का? अशा पद्धतीचे जर का गोल्स माझे असतील, मग त्याचे पॅरामीटर्स काय आहेत? स्पेसिफिक केलेलं आहे त्याला 3 पार्टमध्ये. शॉर्ट टर्म असतो एक गोल, म्हणजे जे मला महिना ते 3 महिन्यामध्ये पाहिजे अशी एखादी गोष्ट. मिड टर्म असतो एक गोल, जो वर्षभर, 6 महिने ते वर्षभर या कालावधीमध्ये मला पाहिजे. आणि एक लाँग टर्म असतो की जो 3 ते 5 वर्ष या कालावधीमध्ये आपल्याला पाहिजे. अशा पद्धतीचे जर का आपले गोल्स असतील आणि त्याच्यामध्ये आपण डिफाईन केलं असेल की मला हे पाहिजे, ते तुम्ही मिळवू शकता. 2-3 गोल असतील तर त्याला व्हिज्युअलाइज कसं करायचं? यू कॅन नंबर इट. तुम्ही त्याला नंबर्स देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, 2-3 गोल तुमचे जर शॉर्ट टर्म असतील,
शॉर्ट टर्ममध्ये एकच गोल नाही येणार, तुमचे 2-3 गोल येऊ शकतात. आणि ते जर तुम्हाला वाटतंय की माझी क्षमता आहे ते अचीव्ह करण्याची, यू कॅन राईट डाऊन. जर ते शॉर्ट टर्ममध्ये बसण्यासारखे नाही आहे तर त्याला कॅटेगराईज करा. एक शॉर्ट टर्ममध्ये टाका, एक मिडमध्ये टाका, एक लॉंगमध्ये टाका, अशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आयफोन घ्यायचा आहे. आयफोन हा एक गोल आहे, छोटासा गोल आहे की बाबा मला आता कॉन्टेंट रेकॉर्ड करावा लागतो आणि त्याच्यासाठी मला हाय डेफिनेशनचा कॅमेरा पाहिजे. मी कॅमेरा घेऊन फिरू शकत नाही, माझ्याकडे आयफोन असावा किंवा सॅमसंगचा एखादा चांगला फोन असावा ज्याच्यावरती मी रेकॉर्ड करू शकेल. ठीक आहे. आणि त्याची प्राईज आहे 1 ते 1.5 लाख रुपये. आणि आणि तुम्ही त्याच्यावर काम करताय आणि तो तुम्ही अचीव्ह केला 3 महिन्यामध्ये, तो तुम्ही फोन घेतला. तुम्हाला आनंद होईल का वाईट वाटेल? ते तुम्हाला ऊर्जा देणार की नाही देणार? तुमचा पुढचा गोल अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल, तुम्ही इन्स्पायर व्हाल. तुम्ही स्वतःच इन्स्पायर नाही होणार, तुम्ही 10 मित्रांना तुमच्या शेअर करणार. देख यार मैंने ये गोल डिसाइड किया था, आज मेरे पास में ये फ़ोन है, अभी मैंने अगला गोल डिसाइड कर दिया. क्या गोल डिसाइड कर दिया? जो भी आपको निर्धारित करना है 6 महीना या 1 साल के बीच में. ठीक है. तो इस तरीके से आप आपके गोल को डिफाइन कर सकते हो. तुम्ही तुमच्या गोलला ह्या पद्धतीने तुम्ही मेजर करू शकता. बट इट शुड बी स्पेसिफिक, क्लिअर. नाहीतर गोल इकडचे तिकडचे आहेत, आपलं प्रेझेंट वर्क दुसरं चालू आहे, आपण गोल दुसराच ठेवतोय, पॉसिबल नाही आहे. आप अचीव नहीं कर सकते. ठीक आहे. पहिले इंटेन्शन येतं का गोल येतो? पहिले इंटेन्शन येतं, विचार येतो ना पहिले मनामध्ये की मला हे पाहिजे. विचार आला ना, दॅट इज कॉल्ड इंटेन्शन. आणि तो इंटेन्शन, ती ऊर्जा त्या गोलला अचीव करण्यासाठी ताकद देत असते. आणि ही जी ताकद तुम्ही देताय, ही ताकद नेचरला कनेक्ट असली पाहिजे, है ना. ती जर तुमची नेचरला कनेक्ट नसेल तर ते गोल आपले अचीव होत नाही, छोटेसुद्धा अचीव होत नाही. हे मी नाही सांगत, हे युनिव्हर्सल लॉज आहेत. लोक आज आपण बघतो की फ्रस्ट्रेट होतात, करिअरमधून खूप मेहनत करतात आणि परत मागे जातात. का जातात? संतुलन नाही आहे मनाचं, क्लॅरिटी नाही आहे, लाईफला घेऊन स्पेसिफिक नाही आहे. दुनिया बहरे इधर जा रहे, मॉब में घुस रहे, तो हम उधर भी घुस रहे. डिसाईड करा तुम्हाला जीवनामध्ये बनायचं काय, तुम्हाला करायचं आहे काय, कुठे परफॉर्म करायचं आहे. जो भी इंसान भीड़ में रहा है वो भीड़ का ही बन के रह चुका है. जिसको भीड़ से बाहर निकलना है उसको परफॉर्म करना पड़ेगा. ये चांस मिला है ओपन माइक के माध्यम से, यहाँ पे आप परफॉर्म करो. थैंक यू व्हेरी मच. आणि याही पुढे जेव्हा तुम्ही मला ऐकायला याल त्यावेळेला कॉमेडी नसणार आहे, थोडंसं इंटेन्सच टॉक असेल. माझ्याकडनं जे काही मिळेल तुम्हाला फक्त ह्याच पद्धतीचं मिळेल.